या स्तोत्रात कोकऱ्याच्या रक्तात शक्ती, सामर्थ्य, अद्भुत शक्ती आहे असे म्हणणारे शब्द आहेत. आपण अनेकदा उपासना सेवांदरम्यान हे स्तोत्र गातो. हे स्तोत्र गाताना तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रभूच्या रक्तात शक्ती म्हणजे काय? ही शक्ती काय आहे? प्रभूच्या मौल्यवान रक्तात अनेक अद्भुत शक्ती आहेत. म्हणूनच देवाचा पुत्र येशू याला चाबकाचे फटके मारण्यात आले आणि त्याने आपल्यासाठी त्याचे रक्त सांडले. आजच्या ओन्ली द बायबल या भागात येशूने त्याचे रक्त का सांडले याचे कारण आणि त्याच्या आत असलेली शक्ती यावर चर्चा केली जाईल. यशया 53:5-6 पण तो आपल्या अपराधांसाठी भोसकला गेला, आपल्या दुष्कृत्यांसाठी तो चिरडला गेला, आपल्या कल्याणासाठी शिक्षा त्याच्यावर आली आणि त्याच्या फटक्याने आपण बरे झालो. आपण सर्व मेंढरांसारखे भरकटलो आहोत. आपण प्रत्येकजण आपापल्या मार्गाकडे वळलो आहोत, परंतु प्रभूने आपल्या सर्वांचे पाप त्याच्यावर लादले आहे. येशूला वधस्तंभावर चढवण्यापूर्वी रोमन सैनिकांकडून त्याला थट्टा आणि तिरस्कार सहन करावा लागला. त्यांनी येशूच्या डोक्यावर काठीने मारले, त्याच्यावर थुंकले, त्याच्या शरीरावर धातूचे काटे लावलेल्या चाबकाने फटके मारले. येशूच्या शरीरावर चाबकाने मारलेल्या प्रत्येक वेळी मांस फाडले गेले, रक्त वाहू लागले आणि हाडे उघडी पडली. देवाचा पुत्र येशू याला दुःख का सहन करावे लागले आणि त्याचे रक्त का सांडावे लागले? बायबल आपला तारणहार म्हणून येशूच्या वधस्तंभावरील दुःखाचे भविष्य प्रकट करते. यशया 53:5-6 पण आमच्या अपराधांमुळे तो भोसकला गेला, आमच्या दुष्कृत्यांमुळे तो चिरडला गेला, आमच्या कल्याणासाठी शिक्षा त्याच्यावर आली आणि त्याच्या फटक्याने आपण बरे झालो. आपण सर्व मेंढरांसारखे भरकटलो आहोत. आपण प्रत्येकजण आपापल्या मार्गाकडे वळलो आहोत, पण प्रभूने आपल्या सर्वांचे पाप त्याच्यावर लादले आहे. आपल्या पापांसाठी येशूला भोसकले गेले आणि चिरडले गेले. त्याने शिक्षा स्वीकारली आणि त्याचे रक्त सांडले जेणेकरून आपल्याला खरी शांती मिळेल आणि सर्व आजारांपासून मुक्तता मिळेल. मत्तय 9 मध्ये लोक बेडवर पडलेल्या एका पक्षघाती माणसाला येशूकडे आणले. येशूने त्यांचा विश्वास पाहून म्हटले, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पक्षघाती माणसाला बरे करण्यापूर्वी येशूने प्रथम पापाच्या मुद्द्यावर असे म्हटले, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग येशूने आज्ञा केली, उठ, तुझा पलंग उचल आणि घरी जा. तो पक्षघाती लगेच बरा झाला आणि त्याची चटई घेऊन निघून गेला. योहान 5 मध्ये 38 वर्षांपासून आजारी असलेल्या एका माणसाला बरे केल्यानंतर येशूने इशारा दिला, पुन्हा पाप करू नकोस, म्हणजे तुला आणखी वाईट घडणार नाही. मुद्दा असा होता की रोगापासून बरे होण्यासाठी देवासमोर पापाचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आध्यात्मिक नियम सांगतो की पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी रक्त सांडले पाहिजे. म्हणूनच येशूला फटके मारण्यात आले आणि त्याने आपल्यासाठी त्याचे रक्त सांडले. यशया संदेष्टाने स्वतः आमच्या दुर्बलता घेतल्या आणि आमचे आजार वाहून नेले, असे म्हणण्यात आले. जे येशूचे दुःख समजून घेतात आणि त्यावर विश्वास ठेवतात त्यांना अशक्तपणा किंवा आजाराने ग्रस्त होण्याचे कोणतेही कारण नाही. 1 पेत्र 2:24 मध्ये म्हटले आहे, कारण त्याच्या जखमांनी तुम्ही बरे झालात. येशूने पापाचे सर्व प्रश्न आधीच सोडवले आहेत, फटके मारून आणि त्याचे रक्त सांडून. येशूने आपल्या कमकुवतपणा आणि आजारांवर स्वाधीन केले. जेव्हा आपण देवासमोर नीतिमानपणे जगतो तेव्हा कोणताही आजार किंवा कमकुवतपणा आपल्याला प्रभावित करू शकत नाही. निर्गम दुपारी 3:26 मध्ये लिहिले आहे, जर तुम्ही तुमचा देव परमेश्वर याची वाणी मनापासून ऐकाल आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य आहे ते कराल, त्याच्या आज्ञा ऐकाल आणि त्याचे सर्व नियम पाळाल, तर मी मिस्री लोकांना जे आजार दिले आहेत त्यापैकी कोणताही आजार मी तुमच्यावर आणणार नाही, कारण मी परमेश्वर तुमचा रोग बरा करणारा आहे. विश्वासणारे बरे होण्यासाठी आणि उपायांसाठी प्रार्थना का करतात पण त्यांना उत्तरे का मिळत नाहीत? निर्गम दुपारी 3:26 नुसार
आपण देवाच्या दृष्टीने नीतिमानपणे वागत नाही आहोत म्हणून. देवाची नीतिमत्ता मानवी नीतिमत्तेपेक्षा वेगळी आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलाला दुसऱ्या मुलाने मारहाण केल्यानंतर घरी आले तर संतप्त पालक म्हणू शकतात, तुम्हाला नेहमीच मारहाण का होते? जर कोणी तुम्हाला एकदा मारहाण केली तर त्यांना 2 किंवा 3 वेळा पुन्हा मारहाण करा. ज्या मुलाने मारहाण केली आहे त्याचे पालक इतर पालकांशी सामना करू शकतात. जरी ते इतके पुढे गेले नसले तरी ते नाराज असतात आणि त्यांना वाटते की कारवाई करणे योग्य आहे. याउलट, शास्त्र आपल्याला सांगते, जो कोणी तुमच्या उजव्या गालावर थाप मारेल, त्याच्याकडे दुसरा गालही करा. देव आपल्याला चांगल्याने वाईटावर मात करण्यास, आपल्या शत्रूंवर प्रेम करण्यास आणि शांतीने राहण्यास शिकवतो. देवकेंद्रित नीतिमत्ता मानवी नीतिमत्तेपेक्षा वेगळी आहे. आपण सत्यानुसार वागले पाहिजे. जेव्हा आपण देवावर प्रेम करतो तेव्हा त्याच्या आज्ञा पाळणे कठीण नसते. जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि प्रयत्न करतो तेव्हा देव कृपा आणि शक्ती देतो आणि पवित्र आत्मा मदत करतो, ज्यामुळे कार्य करणे सोपे होते. देवाचे वचन ऐकून आणि त्याच्या आज्ञा पाळून कोणताही आजार आपल्याला प्रभावित करू शकत नाही. आपण आजारी पडलो तरी देवच बरा करणारा आहे, म्हणून आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. जर आपण देवाच्या दृष्टीने काय चूक आहे हे ओळखले, पश्चात्ताप केला आणि मागे वळलो, तर देव त्याच्या प्रेमात आपल्याला शुद्ध करेल आणि बरे करेल. तरीही काही लोक म्हणतात, सर्वशक्तिमान देव, परंतु समस्या उद्भवल्यास जगावर अवलंबून राहा. जर आजारी असताना तुमची पहिली पसंती रुग्णालय असेल, तर ते तुम्हाला देवाच्या सर्वज्ञतेवर आणि सर्वशक्तिमानतेवर विश्वास नसल्याचे दर्शवते. असे लोक देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. बायबलमधील एक चांगले उदाहरण म्हणजे राजा आसा. 2 इतिहास 16 मध्ये राजा आसाने सुरुवातीला देवाची चांगली सेवा केली. परंतु कालांतराने तो लोकांवर अवलंबून राहिला. जेव्हा तो पायाच्या आजाराने आजारी पडला, तेव्हा त्याने देवाचा शोध घेतला नाही, तर फक्त डॉक्टरांवर अवलंबून राहिला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. जर आपण देवाला ओळखतो आणि त्यावर विश्वास ठेवतो, परंतु त्याच्या वचनानुसार जगत नाही किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, तर आपण त्याच्या उपचार शक्तीचा अनुभव घेऊ शकत नाही. इब्री लोकांस 9:22 आणि नियमशास्त्रानुसार जवळजवळ असे म्हणता येईल की रक्ताने सर्व काही शुद्ध होते आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही. याचा अर्थ क्षमा करण्यासाठी रक्त सांडणे आवश्यक आहे. जुन्या करारात प्राण्यांच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळविण्यासाठी लोकांना प्राण्यांचे बलिदान द्यावे लागत असे. परंतु दरवर्षी अर्पण केले जाणारे प्राण्यांचे रक्त पाप पूर्णपणे प्रायश्चित करू शकत नव्हते. तात्पुरते प्रायश्चित्त, ते परिपूर्ण नव्हते. म्हणूनच देवाचा पुत्र येशू आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी मानवाच्या रूपात आला, यज्ञ अर्पण बनला आणि वधस्तंभावर त्याचे रक्त सांडले. लेवीय संध्याकाळी 5:11 लिहिते, कारण देहाचे जीवन रक्तात आहे आणि तुमच्या आत्म्यांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी मी ते तुम्हाला वेदीवर दिले आहे, कारण जीवनामुळे रक्त प्रायश्चित्त करते. याचा अर्थ असा की देहाचे जीवन रक्तात असते आणि त्याचे रक्त सांडून तो पापाचे प्रायश्चित्त करतो. येशू पापरहित आणि निष्कलंक होता आणि पापाची समस्या सोडवण्यासाठी त्याने आपले शरीर वधस्तंभावर अर्पण केले. त्याच्या सांडलेल्या रक्ताद्वारे येशूने आपल्या सर्व पापांचे एकदाचे आणि कायमचे प्रायश्चित्त केले. इब्री लोकांस 10:19 म्हणून बंधूंनो, येशूच्या रक्ताने त्याने आपल्यासाठी पडद्यातून, म्हणजेच त्याच्या देहातून उघडलेल्या एका नवीन आणि जिवंत मार्गाने पवित्र स्थानात प्रवेश करण्यास आपल्याला धैर्य आहे. पहिला मनुष्य, आदाम, एक जिवंत प्राणी होता जो देवाशी संवाद साधत असे. परंतु पाप केल्यानंतर तो पुढे तसे करू शकत नव्हता. आदाम आणि त्याच्या वंशजांसाठी देवाने क्षमा आणि तारणासाठी एक मार्ग तयार केला, त्याच्याशी संवाद साधण्याचा मार्ग उघडला. जुन्या करारात
तो मार्ग बलिदानांद्वारे होता आणि पुजारी लोकांच्या वतीने देवाशी संवाद साधण्यासाठी पवित्र ठिकाणी प्रवेश करू शकत होता. नव्या करारात देवाचा पुत्र येशू मानवी स्वरूपात आला आणि त्याने वधस्तंभावर आपले रक्त सांडून पापाची समस्या सोडवली. यामुळे आता आपण पवित्र ठिकाणी प्रवेश करू शकतो आणि पवित्र आत्म्याद्वारे देवाशी थेट संवाद साधू शकतो. जुन्या करारात पापानंतर शुद्धीकरणासाठी प्राण्यांचे बलिदान आवश्यक होते, परंतु नवीन करारात येशूच्या रक्ताने हे अनावश्यक केले. देवाच्या ज्या मुलांना त्याच्यावर विश्वास आहे त्यांना आता आजार किंवा अशक्तपणाची आवश्यकता नाही. प्रत्येकाने देवाच्या वचनात परिश्रमपूर्वक राहावे आणि प्रभूच्या प्रेमाबद्दल कृतज्ञतेचे जीवन जगावे. देवाच्या संरक्षणाखाली आणि काळजीखाली तुम्ही नेहमीच आध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत जीवन जगू शकाल. मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रिय स्वर्गीय पित्या, तुम्ही आमच्यावर इतके खोलवर प्रेम कसे करता. येशूने आमचे दुर्बलता आणि आजारपण स्वतःवर घेतले, त्याचे रक्त सांडले आणि आम्हाला उपचार आणि शांती दिली. आता त्या कृपेला आणि प्रेमाला जाणून आपण सर्वजण तुमच्या वचनात राहू आणि रोग, त्रास, समस्यांपासून मुक्त होऊन धन्य जीवन जगू आणि देवाची खरी मुले म्हणून जगू. प्रभू, आमच्यासाठी तुमचे रक्त सांडल्याबद्दल, आम्हाला शांती आणि उपचार दिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला तुमच्या प्रेमात राहण्यासाठी आणि आशीर्वादित विश्वासणारे बनण्यासाठी आशीर्वाद द्या. आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आभार मानतो आणि प्रार्थना करतो. आमेन.